अहिल्यानगरमध्ये भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरण पुन्हा तापलंय। महिलांसह ठेवीदारांचा संताप। संतोष लुनिया विरोधात एसपी ऑफिसमध्ये एल्गार। अहिल्यानगरमध्ये भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली। नगर, शेवगाव, पाथर्डी, बालम टाकळी आणि बोदेगाव परिसरातील ठेवीदार मोठ्या संख्येने एकवटले असून विशेषतः महिलांची लक्षणीय उपस्थिती या आंदोलनाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधून घेत आहे। ठेवीदारांच्या पैशांचा प्रश्न आता थेट MPID कायद्याच्या कारवाईपर्यंत पोहोचलाय। या प्रकरणात संतोष प्रकाश लुनिया यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। भगवान बाबा मल्टीस्टेटचे फरार संचालक, कथित आर्थिक व्यवहार आणि ठेवीदारांच्या पैशांची संबंधित व्यवहारांची पोलिसांनी बारकाईने तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली। संतोष लुनिया यांचा मोबाईल, CDR, लोकेशन, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींशी असलेला संपर्क तपासल्यास या प्रकरणातील आर्थिक साखळी समोर येऊ शकते, असा दावा ठेवीदारांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आलाय। तर रावसाहेब पटवर्धन पतसंस्था आणि भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्था यांच्याशी संबंधित व्यवहाराची ही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। तपासात गैरव्यवहारातून मिळालेली मालमत्ता किंवा रक्कम आढळल्यास जमीन, घरे, बँक खाती आणि इतर मालमत्तांवर कारवाई करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी मागणी पुढे आली आहे। आता ठेवीदारांनी प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेट दिला असून ठोस कायदेशीर कारवाई न झाल्यास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश पोटे यांनी दिला आहे। महिलांसह मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले ठेवीदार, कोट्यावधींच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी आणि MPID कारवाईची मागणी। भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणात आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आज आम्ही श्री संत भगवान बाबा मल्टीस्टेट यातील जे फरार आरोपी आहेत आणि हे जे फरार आरोपी आहेत हे कोट्यवधी रुपये गोरगरिबांचे घेऊन पळालेले आहेत आणि या सर्वांना जो व्यक्ती मदत करतोय तो म्हणजे संतोष लुनिया, त्याच्याविषयीचे आम्ही जे काही व्हिडिओ आहेत आणि त्या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे हा पोलिसांनी, अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात आम्ही यापूर्वी देखील 2 वेळा निवेदन दिलेत। त्यांनी ज्या संत भगवान बाबा मल्टीस्टेटच्या ज्या काही प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीचे खरेदी खत इंडेक्स 2 सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेले आहेत, परंतु अद्यापर्यंत 2-3 महिन्यांमध्ये आत्तापर्यंत या व्यक्तीचा सहभाग कितपत आहे किंवा याची कितपत चौकशी झाली याच्यावरती कुठलंही लेखी आम्हाला पोलीस डिपार्टमेंटकडून मिळालं नाही। त्यामुळं आज आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जे भगवान बाबा मल्टीस्टेटचे ठेवीदार आहेत ह्या ठेवीदारांना घेऊन पोलीस अधीक्षकांना भेटलो आणि लवकरात लवकर या प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत 2-2, 3-3 वर्ष आले यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु यांना अटक झाली नाही, यांना तात्काळ अटक करावी आणि या सर्व केसवरती हे जे संतोष लुनिया महोदय आहेत यांच्या CDR चेक कराव्यात। आम्ही जे काही व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओची फॉरेन्सिक चेक करण्यात यावं, त्यातून त्याचा सहभाग कितपत आहे त्या व्यक्तीचा ते आढळेल आणि त्यासोबतच या केसमध्ये असे जे व्यक्ती आहेत का जे या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत, भले ते संचालक नाही आहेत, याच्यामध्ये एक केदार, सुनील केदार, सतीश केदार हा व्यक्ती आहे बोदेगावचा, तो त्या ठिकाणी त्या शाखेचा मॅनेजर होता, त्याचा देखील कितपत सहभाग आहे हे सगळं चौकशी झाली पाहिजे। कारण की या संचालकांना पकडणं हे पोलिसांचं काम होतं, परंतु ते 1.5-2 वर्षापासून झालेलं नाही आणि ही सर्व केस हा लुनिया किंवा हा सतीश केदार असेल हे दाबण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा यांचा कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग आहे आणि असे अजून किती लोक आहेत का जे संचालक नाहीत परंतु या लोकांना मदत केल्यामुळे गोरगरिबांचे पैसे अडकलेले आहेत। त्यामुळं लवकरात लवकर या सर्वांच्या प्रॉपर्टींचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं, या संचालकांच्या सर्व ट्रान्झॅक्शनचं फॉरेन्सिक ऑडिट व्हावं आणि संबंधित सर्वच्या सर्व लोकांना यामध्ये आरोपी करण्यासाठी आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलोत। परंतु जर अजूनही येणाऱ्या 8 दिवसाचा आम्ही कालावधी लेखी दिलेला आहे आणि जर 8 दिवसांमध्ये या लुनिया असेल किंवा हे केदार असेल किंवा जे व्यक्ती जे संचालक नसतानाही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना जर आपण येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आरोपी नाही केलं तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे मोठ्या संख्येने ठेवीदारांच्या वतीने ठेवीदारांना घेऊन या ठिकाणी जोपर्यंत यांना आरोपी करत नाहीत तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि त्यासाठी त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिणामास केवळ ढिसाळ काम करणारं आणि गोरगरिबांच्या लोकांचे पैसे अडकून वर्षानुवर्ष झालेत, केस झाले, 2-2 वर्ष केस दाखल होऊनही त्यांना त्या आरोपींना संचालकांना मदत करणारं पोलीस प्रशासन जबाबदार असेल। भगवान बाबा मल्टीस्टेट बोरडगाव शाखा
आणि पाथर्डी, शेवगाव, टाकळी जे काय शाखा असतील, श्रामपूर इथले सगळं गोरगरिबांच्या लोकांचे पैसे त्यांनी ज्या पद्धतीने लुबडले आहेत, ज्या पद्धतीने हे केलं आहे, तर यामध्ये फक्त लुनिया टार्गेट असावा अशी माझी इच्छा आहे. तर ह्या पैशापायी कायक लोकांचे मृत्यू झाले, त्याला जबाबदार हे लुनिया असेल किंवा मयूरवैद्य असेल किंवा त्याचे कोणी साथीदार असतील, जे कोणी मदत करत असतील, तर कृपया करून ही कोणती गोष्ट त्याच्यामध्ये घेऊ नये आणि त्याला जे आत्ता जर नाही केलं तर याच्या पुढे आंदोलन केले जाईल.